वर्तुळावर एक प्रश्न हमखास येत आहे सध्या. वर्तुळाची त्रिज्या म्हणजे ही जी मी बिंदू घेतली इथपर्यंत आहे ती त्रिज्या. ओके, ए पासून समजा हा आपण एक सांगितलेला घेऊ, बी पर्यंत आहे हे त्रिज्या. 10% वाढली असता क्षेत्रफळ किती टक्के वाढेल? क्षेत्रफळ बरं का, समजा 10% त्रिज्या वाढलेली आहे तर क्षेत्रफळ वाढेल. तर वर्तुळ घ्यायची बिलकुल आवश्यकता नाही, सोपा मार्ग. 100 म्हणजे 10 म्हणजे 110 होणार. ओके, चक्रवाढप्रमाणे काढायचं बरं का. परत याचे 110चे 10% काढा, भागिले 100ला 100, 0 0 कटले, 11 110 मध्ये प्लस करा, येणारी जी संख्या आहे ती येते 121, म्हणजे 21% वाढ होते बरं का. किती टक्के वाढ? 21% वाढ होत असते. ओके, त्रिज्या समजा 20% वाढली, किती टक्के? 20% त्रिज्या वाढलेली आहे. तर क्षेत्रफळ किती टक्के वाढ आहे? बेसिकली काय करू आपण, 100 प्लस करायचं, 120 होणार. 100 आपण मूळ संख्या घेतली, पहिल्यांदा आपण 20 प्लस करायचं, परत 120चे 20% काढा, भागिले 100ला 100, 0 0 कटले. ओके, 12 गुणिले 2 म्हणजे किती येतं? 24. हे 24 कशामध्ये प्लस करायचं? 120 मध्ये. 120 प्लस 24 म्हणजे 4 4 4, 144 येतं. आपण मूळ किंमत 100 घेतलेला आहे ते मायनस करून टाका. ठीक आहे, 100 वजा करा, येणारी संख्या येतं 44%, म्हणजे ही जी आहे वाढ असते. त्रिज्या 20% वाढ, तर क्षेत्रफळ किती टक्के वाढ? 44% क्षेत्रफळ वाढ.